काल काय असू शकतो याबाबत जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत कायदे तज्ञ ॲडव्होकेट प्रदीप घरत। प्रदीप सर, खूप खूप स्वागत आपलं या चर्चा सत्रामध्ये। मात्र जे निर्णय आता घेण्यात आलेले होते त्या निर्णयांची अपेक्षा आता सुप्रीम कोर्टाकडून आहे, कारण घडल्या प्रकारावरती अनेक प्रकारच्या चर्चा घडल्या। मात्र पुढचा अंक काय हा आम्हाला समजून घ्यायचा आहे। आता ही स्थगिती त्वरित घेणं गरजेचं होतं, कारण सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आपल्या शासनातर्फे असा युक्तिवाद केला गेला की याच्यातली काही जी निरीक्षणं आहेत ते MCOC जी संघटित गुन्हेगारीचा जो कायदा आहे त्या सर्व कायद्यांवर परिणाम, त्या सर्व खटल्यांवर परिणाम करणारी असू शकतात। तर ही एक महत्त्वाची गोष्ट आणि त्यांनी केलेलं इंटरप्रिटेशन हे महत्त्वाचं। त्यामुळे स्थगिती दिली म्हणून आरोपींना परत कस्टडीत घेण्यात स्वारस्य नाही, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा विचारणा केली की आमच्या सुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे की यातले काही जे आरोपी आहेत ते पाकिस्तानी नागरिक आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टींचा सकल विचार करून सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे ह्यातला जो निकाल आहे माननीय उच्च न्यायालयाचा, त्याचा दाखला सध्या जोपर्यंत ह्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत तो दाखला कोणत्याही केसमध्ये देता येणार नाही। ही फार महत्त्वाची गोष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे। बरोबर आहे प्रदीप सर। मात्र यातली एक मला तांत्रिक बाब समजून घ्यायची, ती म्हणजे की एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयालाच स्थगिती दिली आहे। ही स्थगिती देणं किती अत्यावश्यक होतं, त्याचबरोबर ही केस आणि त्या संदर्भातला निकाल ज्यावेळेला सगळ्यांसमोर आला अनेक गोष्टी धक्कादायक वाटल्या। त्या म्हणजे की सबळ पुराव्यांअभावी, त्याचबरोबर जी निर्णय प्रक्रिया होती त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय होता ते म्हणजे ओळख परेड। या दोन्ही गोष्टींवरती आता संशय जो व्यक्त होऊ लागलेला आहे तो या पुढच्या काळात होऊ नये यासाठी नेमकं काय करायला हवं? नाही, या ज्या गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात की ज्या वेळेला एखादा डोळस साक्षीदार म्हणजे आय विटनेस असं म्हणतो की मी त्या माणसांना पाहिलेलं आहे, म्हणजे हा प्रश्न त्या आरोपी जर अनोळखी असतील तर येतो, पाहिलेला आहे तर त्यांना तेव्हाच विचारलं जातं की तुम्ही त्यांना ओळखू शकाल का। म्हणून ज्या वेळेला ते आरोपी सापडतात ते आता त्यांची ओळख परेड ही तुरुंगामध्ये घेतली जाते, बरं, त्यात इम्पार्शालिटी दाखवण्यासाठी। आणि म्हणून असा नियम आहे की असा सेटल लॉ आहे की आरोपी सापडल्यानंतर त्यांची लवकरात लवकर किंवा लगेच सगळ्यात पहिली ओळख परेड घेतली पाहिजे। कारण एकदा त्यांची ओळख म्हणजे खात्री झाल्यानंतर ओळखीची, मगच त्याच्यात पुढे तपास करणं संयुक्तिक आहे। त्यामुळे ओळख परेडला या दृष्टीने महत्त्व आहे। आणि ओळख परेडसाठी जे हायकोर्ट मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत। कशा प्रकारे तो ओळख परेड मेमो लिहिला पाहिजे हे देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे जे तहसीलदार किंवा जे स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट्स असतात ते ज्या वेळेला ओळख परेड घेतात ती त्यांनी त्याच ढाच्यामध्ये त्याची नोंद केली पाहिजे। आणि जी खबरदारी घ्यावी लागते म्हणजे जे डमी आरोपी असतात त्यांना उभं करायला ते त्यांचं वर्णन कसं पाहिजे, इतर काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्याच पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की हे तहसीलदार वगैरे सांगतात की आम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे, आम्ही त्या फॉर्मॅटमध्ये तो परेड मेमो लिहितो, पण ते चुकीचं आहे। त्यांना जो माननीय उच्च न्यायालयाचा हायकोर्ट मॅन्युअलमध्ये जो फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये ते सगळ्या नोंदी करायला लागतात। त्यामुळे ओळख परेड म्हणजे आरोपीची ओळख निश्चित होणं ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची पायरी आहे। त्याच्यासाठी योग्य ती खबरदारी ही घेतली गेली पाहिजेच। बरोबर आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या संपूर्ण निर्णयानंतर त्यांनी दिलेल्या स्थगितीनंतर मात्र